She wasn't even supposed to play the candidates. So how did she end up winning it? तिला कॅन्डिडेट्स खेळायचंच नव्हतं आणि आज ती ते जिंकली आहे. दिस इज आर वैशाली अँड हर्स इज द वन ऑफ द क्रेझिएस्ट कमबॅक स्टोरीज इन द वर्ल्ड ऑफ चेस. काही महिन्यांपूर्वी ग्रँड मास्टरमध्ये ती कंटिन्यू 7 वेळा हरली अँड फिनिश्ड ॲट द बॉटम ऑफ पॉईंट टेबल. हे फेल्युअर एवढं मोठं होतं की तिला ग्रँड स्विस खेळायची इच्छाच नव्हती, तिला खेळायला जायचंच नव्हतं. आणि ग्रँड स्विस नाही म्हणजे कॅन्डिडेट्स नाही, आणि कॅन्डिडेट्स नाही म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिपची संधी नाही. अँड दॅट वॉज द रियालिटी ऑफ वैशाली, वन ऑफ द इंडियाज बेस्ट वुमेन्स चेस प्लेयर ऑफ ऑल द टाईम वी स्टेरिंग ॲट. आणि मग पिक्चरमध्ये येतात ग्रँड मास्टर कार्तिकेयन मुरली. ते फोन उचलतात, वैशालीशी बोलतात आणि तिला स्वतःवर विश्वास ठेवायला सांगून तिला खेळायला पाठवतात. तिचा भाऊ प्रज्ञानंद आणि कार्तिकेयन दोन्ही मिळून तिला खेळायला जाण्यासाठी तयार करतात. अँड what did she do? She ends up winning the Grand Swiss tournament and earning her spot at the candidates. And then last evening, ती कॅन्डिडेट्स सुद्धा जिंकते. ऑलमोस्ट गिवअप करणाऱ्या परिस्थितीपासून ती फिडे कॅन्डिडेट जिंकणारी पहिली भारतीय महिला बनते. आणि आता ती वर्ल्ड चॅम्पियनपासून फक्त एक पायरी दूर आहे. सो दिस इज नॉट द स्टोरी ऑफ लक. This is exactly what happens when you refuse to give up.